नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इंग्लिश विथ सिद्ध या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, लहानांपासून ते वृद्धांपर्यंत स्टोरीज सर्वांना आवडतात. पण जर त्या स्टोरीमधून आपल्याला इंग्लिश शिकायला भेटली तर किती चांगलं होईल, नाही का? तर तशी स्टोरी मी आज तुमच्यासाठी आणलेली आहे. अकबर आणि बिरबलाची. सर्वांना माहीत आहे की अकबर आणि बिरबलाच्या स्टोऱ्या खूप छान असतात. तशी स्टोरी आज आणलेली आहे आणि आपल्या स्टोरीचं नाव आहे द रीडिंग सेशन, म्हणजे काय, वाचन सत्र. चला तर विदाऊट एनी डिले, म्हणजे कुठलाही उशीर न करता, लेट स्टार्ट द स्टोरी. वन्स म्हणजे काय, एकदा. मित्रांनो, या स्टोरीमध्ये जे जे नवनवीन शब्द त्या प्रत्येक शब्दाचा मी अर्थ सांगतो आणि तुम्हाला जे शब्द नवीन वाटतील ते तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करत चला, म्हणजे नेक्स्ट स्टोरीमध्ये जर ते शब्द आढळले तर ते तुमच्या लगेच लक्षात येतील. तर चला तर सुरू करूया. वन्स म्हणजे एकदा. अ बडिंग रायटर इन्व्हायटेड बिरबल टू टी. बडिंग म्हणजे काय, जो की नवोदित आहे, नौका आहे, ज्यानं की एखाद्यानं नवीन सुरुवात केलेली आहे. बरोबर आहे. इथं कोण आहे नौका? रायटर म्हणजे कोण? लेखक. बरोबर आहे. इन्व्हायटेड म्हणजे आमंत्रित केले किंवा निमंत्रण दिलं. बरोबर आहे. कुणाला? बिरबल. कशासाठी? टू टी म्हणजे चहासाठी आमंत्रित केले. कुणी? त्या लेखकाने कुणाला? बिरबलाला. ही हॅड फिनिश्ड रायटिंग ऑन हिज फर्स्ट बुक. आणि काय केलं तर त्यानं जस्ट म्हणजे एक पुस्तक काय केलं तर लिखाण केलं तर एका पुस्तकाचं लिखाण नेमकंच त्यानं संपवलं होतं. फर्स्ट बुक म्हणजे त्याच्या पहिल्या पुस्तकाचं. अँड म्हणजे आणि वॉन्टेड टू रीड इट आउट. आणि तो काय करू इच्छित होता? हे वाचू इच्छित होता. टू बिरबलला, म्हणजे तो बिरबलला हे वाचून दाखवू इच्छित होता. बिरबल ॲक्सेप्टेड. बिरबलने काय केले? स्वीकारले. काय स्वीकारले? द इन्व्हिटेशन. त्याचे हे जे निमंत्रण आहे किंवा हे त्याने जे सांगितलेलं आहे ते ॲक्सेप्ट केलं, स्वीकारलं. फेन म्हणजे जेव्हा. काय? फेन म्हणजे जेव्हा. द रायटर, त्या लेखक. हॅड रीड म्हणजे वाचले होते. काय? अ कपल ऑफ चॅप्टर्स म्हणजे काय? एक दोन प्रकरणं किंवा एक दोन पानं किंवा एक दोन जे त्याच्यामधले जे धडे असतील किंवा ज्या एक दोन वेगवेगळ्या गोष्टी असतील ते काय केलं? त्या कपल ऑफ चॅप्टर्स त्यानं वाचले होते. बिरबल रिअलाइज म्हणजे काय? बिरबलाला समजले, लक्षात आले. काय लक्षात आले? इट वॉज अ बॅडली रिटन बुक. ते जे पुस्तक लिहिलं होतं ते कसं लिहिलं गेलं होतं? बॅडली म्हणजे एकदम वाईट पद्धतीनं. बॅडली म्हणजे वाईट पद्धतीने. रिटन म्हणजे लिहिले गेले होते. ही वॉन्टेड टू लिव्ह म्हणजे तो करू इच्छित होता. काय करू इच्छित होता? लिव्ह म्हणजे एखाद्या जागेवरून निघून जाणे. तो काय करू शकता? तो निघून जाऊ इच्छित होता. बट म्हणजे काय? पण. द रायटर सेड म्हणजे काय? तो लेखक म्हणाला. काय म्हणाला? देर इज अनदर चॅप्टर. आणखीन एक काय आहे? चॅप्टर आहे, धडा आहे किंवा आणखी एखादी गोष्ट आहे. यू मस्ट लिसन टू. तू नक्की ऐकलीच पाहिजे. इथं जर शूड असतं मित्रांनो, इथं जर शूड असतं तर ऐकली पाहिजे, पण इथं आहे मस्ट. ऐकली पाहिजे आणि ऐकलीच पाहिजे ह्याच्यामध्ये हा फरक आहे. शूड जर असते तर ऐकली पाहिजे आणि इथं आहे मस्ट. मस्ट म्हणजे ऐकलीच. ज्यावेळेस च लागते त्यावेळेस आपण मस्ट वापरतो, म्हणजे ही गोष्ट करावीच लागते त्यावेळेस मस्ट वापरायचं. आय एम अ सच गुड रायटर. सच म्हणजे काय? खरंच. गुड म्हणजे चांगला. रायटर म्हणजे काय? लेखक. मी खरंच चांगला लेखक आहे. बिरबल डिड नॉट वॉन्ट टू बी रूड. तो काय करू इच्छित नव्हता? तो रूड म्हणजे काय? उद्धट वागू इच्छित नव्हता किंवा तो उद्धट होऊ इच्छित नव्हता. सो ही डिडंट टेल द रायटर. सो म्हणजे काय? म्हणून. ही डिडंट टेल द रायटर. त्याने लेखकाला सांगितले नाही. वॉट म्हणजे काय? जे ही ॲक्च्युली थॉट अबाउट द बुक. जे त्याला पुस्तकाबद्दल वाटले ते त्याने त्याला त्या रायटरला सांगितले नाही. ही टोल्ड द रायटर दॅट इट वॉज गेटिंग लेट. ही म्हणजे काय? त्याने. टोल्ड म्हणजे सांगितले. द रायटर लेखकाला सांगितले. दॅट म्हणजे काय? की इट वॉज गेटिंग लेट की त्याला उशीर होत आहे. त्याने लेखकाला सांगितले की मला उशीर होत आहे. सो ही मस्ट लिव्ह. मग त्याने गेलेच पाहिजे. असे काय झालं? बिरबलाने त्या लेखकाला सांगितले की मला उशीर होत आहे, मला गेलेच पाहिजे. बट म्हणजे काय? पण. द रायटर वुड नॉट लिसन. पण ते लेखकानं ऐकले नाही. लिसन म्हणजे ऐकले नाही. ही वेंट ऑन रीडिंग. आणि त्याने वाचन सुरूच ठेवले. वेंट ऑन रीडिंग म्हणजे कंटिन्युअसली त्यानं काय केलं? वाचन चालूच ठेवलं. आफ्टर म्हणजे काय? नंतर.
द रीडिंग सेशन. आफ्टर द रीडिंग सेशन म्हणजे वाचन सत्रानंतर. आफ्टर म्हणजे काय असते, कुठल्याही गोष्टीच्या नंतर. मग इथं कशाच्या नंतर आहे, द रीडिंग सेशन. रीडिंग सेशन म्हणजे वाचन सत्र. द रायटर आस्क्ड म्हणजे काय, रायटर म्हणाला, काय म्हणाला, आय शुड नॉट प्रेज माय सेल्फ. आय शुड नॉट म्हणजे नाही केले पाहिजे, प्रेज म्हणजे स्तुती किंवा प्रशंसा, माय सेल्फ म्हणजे माझी मीच प्रशंसा नाही केली पाहिजे. बट म्हणजे काय, पण डोंट यू थिंक म्हणजे तुला वाटत नाही का, डोंट यू थिंक म्हणजे तुला वाटत नाही का काय, आय एम अ ग्रेट रायटर म्हणजे मी एक महान लेखक आहे असं तुला वाटत नाही का. बिरबल सेड, बिरबल म्हणाला. आता बिरबल काय उत्तर देतो पहा त्याच्यावरती, प्लीज म्हणजे कृपया, प्रेज युअर सेल्फ म्हणजे स्वतःची स्तुती स्वतः कर. कृपया स्वतःची स्तुती स्वतः कर किंवा स्वतःची स्तुती स्वतः करा. बिकॉज म्हणजे काय, कारण नो वन एल्स विल म्हणजे कुणीही करणार नाही. नो वन एल्स म्हणजे कुणीही नाही, विल म्हणजे करणार नाही काय स्तुती. द रायटर अंडरस्टूड आणि त्या लेखकाला समजले, काय समजले, दॅट की बिरबल वॉन्टेड हिम, बिरबल इच्छित होता, काय करू इच्छित होता, टू इम्प्रूव्ह हिज रायटिंग. त्या लेखकाची जी लेखन कला आहे, जी किंवा त्याचं लेखन आहे त्याच्यामध्ये तो सुधार करू इच्छित होता. म्हणजे बिरबलाची अशी इच्छा होती की त्या लेखकानं त्याच्या लेखणीमध्ये किंवा त्याच्या लेखन कलेमध्ये सुधारणा केली पाहिजे. तर मित्रांनो, ही होती आजची स्टोरी. तर याच्यामध्ये तुम्हाला भरपूर सारे नवनवीन शब्द पाहायला मिळाले आहेत. त्याचं स्टोरी ट्रान्सलेशन पण आपण छान पद्धतीने केलं आहे. तर मित्रांनो, ही स्टोरी जर तुम्हाला आवडली तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी आणणार आहे. थँक्यू.